The person you are trying to call is currently busy. हो भाऊ, अहो काय करताय तुम्ही? तुम्ही असं करू शकत नाही. आम्ही पायघोळ शिवतो. अहो काय बोलताय भाऊ? मग हे साधन काय करते ते तुला दिसत नाही का? तुम्ही या स्टोव्हवर रोटी शिजवू शकत नाही, बरोबर? अहो तुम्ही खड्डा खोदत आहात हे मलाही दिसतंय, पण मी विचारलं की तुम्ही इथे का खोदत आहात? कारण आम्हाला तिथे खूप दूर भिंत बांधायची आहे, म्हणून आम्ही तिथे खड्डा खणत आहोत. मग नंतर काय करणार? इथून तिकडे भिंतीला लाकडाचा आधार देणार का? ओ हा काय वेडेपणा आहे? बघ भाऊ, आपल्याला इथं 2 हातानं खड्डा खणायला सांगितलंय. आपल्याला हे खोदून आपल्या दैनंदिन जीवनात पुढे जावं लागेल. आपल्याला दुसरं काही माहिती नाही. दुसरी गोष्ट आपल्याला माहितीच नाही. अरे अडचण अशी आहे ना की तुला काही कळत नाहीये. माझ्या भावा, अशा खुडा असलेल्या ठिकाणी तुला असं खोदता नाही येणार. मार्क कसे? कसले मार्क्स? हे बघ, असे मार्क. तो विचारतोय कसली खून आहे की अजून काही. मालक त्याच्या जमिनीवर अशा खुणा करत राहतो. त्याची जमीन ही त्याचीच खून असते, त्याला कशाला घाबरायचं? अहो, पैलवानाच्या मुलाला न घाबरवायचं म्हणजे काय? ज्या ठिकाणी अशा खुणा झाल्यात ना तेथे खणण्याची भीती बाळगणं महत्वाचं आहे. भीती थांबवली नाही तर कायमची. आम्हाला घाबरू का? तू हे बघितलंस का? हे पण आहे बाबा, तसं आम्ही कोणाला घाबरत नाही. बाबू, तुला काय समजलं का? अहो, तुमच्या या साधनांचा काही एक उपयोग होणार नाहीये. का भाऊ? तो आपल्यापेक्षा बोलवा नाही का? हे आम्हाला मारतील का काय? होय, तुझ्यापेक्षा जास्त ताकद आहे, पण मारण्याची नाही तर तुला वाचवण्याची. म्हणजे बॉस, काय सांगायचा प्रयत्न करत आहात तुम्ही? बघ काय लिहिलं यावर. अहो, लिहिण्या वाचण्याची ताकद असती तर अधिकारी नसतो का झालो तुमच्यासारखा? अहो, मी अधिकारी नाही. तुझ्या पेहरावामुळे तू अधिकारी दिसतोस. आमच्यासाठी पॅन्ट घातलेले सगळे अधिकारीच आहेत. कसे वाचायचे माहिती नाही, पण त्याचा रंग बघू शकतो ना. हो बाबा, हा पिवळा रंग आहे. मग एवढंच लक्षात ठेव की जिथे जिथे अशा पिवळ्या खुणा झाल्या आहेत तिथे आत्तापासूनच खोदायला मनाई केली पाहिजे. ठीक आहे, आणि मग जमीनदार दुसऱ्या मजुराकडून खोदकाम करून घेईल. मास्तर, आमच्या पोटात का मारताय? बघ काय लिहिलंय ते. हा फोन नंबर आहे सर. तुम्ही पण आहात ना? अरे तुझ्या, हो तेच. या नंबरवर कॉल न करता खोदायला नकार दे. प्रथम या क्रमांकावर कॉल करा आणि नंतर खोदून घ्या. असं का? ही खूण गेल कंपनीची आहे. ही कंपनी पाईपद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अतिशय उच्च दाबाचा वायू पाठवते. ही पाईपलाईन जमिनीत 2 हात खोल टाकलेली आहे. जिथून ही पाईप जाते तिथे थोड्या अंतराने अशा खुणा केल्या जातात. त्यामुळे तिथे खोदण्याआधी आपल्याला कळतं आणि कळल्यावर आपण या क्रमांकावर कॉल करतो. खोदताना आपल्याला याची जाणीव होते जेव्हा आपल्याला आवाज येतो. तो आवाज येऊ नये याची काळजी घे. या पाईपमध्ये मिथेन वायू अतिशय जास्त दाबाने पसरत असून पाईप फुटल्यास बॉम्ब फुटण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊन जीवितहानी होऊन निसर्गालाही धोका निर्माण होतो. अहो साहेब, हा बॉम्ब आहे तर कुठेतरी का पेरला आहे? जर काही न मारता पोट झाला तर? अहो भाऊ, जर तुम्ही हा विचार करू शकत असाल तर पाईप टाकणाऱ्या व्यक्तीने हा विचार केला नसेल का? हे सर्व पाईप पूर्णपणे सुरक्षित आहे. आतून आणि बाहेरून दबाव घेण्यास ते पुरेसे मजबूत आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण कोणत्याही गोष्टीत छेडछाड करावी. अहो, पण असे बॉम्ब सापळे लावायची काय गरज आहे? जर आपण त्यात छेडछाड केली नाही तर वर्षानुवर्ष असेच चालू राहू शकते. बसवून गॅस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अगदी सहज आणि त्वरित पाठवला जाऊ शकतो, जो सुरक्षित आहे आणि सरकारचा पैसाही वाचतो. मूर्खांनो, तुम्ही
तुम्ही अजून काम सुरू केलं नाही. कामाशिवाय पैसे हवेत. जर तुम्ही आज खड्डा खोदला नाही तर तुम्हाला एक पैसाही मिळणार नाही. भाऊ, हा अधिकारी आम्हाला खोदण्यापासून रोखतोय. तू कोण आहेस? आमच्या माणसाला काम करून द्यायला कोण नाकारत आहे? सांग. देखील आहे. काय? तुम्ही काय बोलताय? खड्डा खोदणं हा गुन्हा कधीपासून झाला? जमीन मालक खड्डा खोदू शकतो, पण त्याआधी या नंबरवर कॉल करणं आवश्यक आहे. आपण स्वतःचे नुकसान करू नये आणि इतर कोणालाही तसे करू देऊ नये. त्यांना सांगावे, समजून घ्यावे आणि समजले नसेल तर जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती घ्यावी. अरे, या माणसाचा व्यवसाय बंद होईल. तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही चुकीच्या ठिकाणी खोदकाम करत आहात? भारत सरकारने 1962 मध्ये मंजूर केलेल्या पेट्रोलियम आणि मिनरल पाईपलाईन कायद्यानुसार ही पाईपलाईन ज्या ठिकाणाहून जाते त्या जागेच्या वरची 30 मीटर रुंद जमीन वापरण्यासाठी अधिकृत आहे. सरकारी. याला इंग्रजीत वापराचा अधिकार असेही म्हणतात. देशाच्या हितासाठी जसे आपण इतर गोष्टी सोडतो तसेच आपण ही जागा सोडली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का की या ठिकाणी विना परवानगी वृक्षारोपण करणे देखील निषिद्ध आहे. इथे काही मर्यादा आहे का? आपण राष्ट्रहिताबद्दल बोलतोय. मास्तर, ही पुन्हा राष्ट्रीय संपत्ती आहे ना? वा, दिसतोस असा पण लई हुशार आहेस. हे बघा, ही राष्ट्रीय संपत्ती आहे हे त्यांनाही कळलं. आम्हा देश बांधवांप्रमाणेच आमचे कष्टाचे पैसे यात गुंतवले गेले आहेत.